मुंबईतून एक धक्कादायक बातमी आहे। मुंबईत 2 कोटींचं बिल थकल्यानं एका कंत्राटदारानं आपलं जीवन संपवलंय। वेळेत कामं करून देखील पैसे मिळत नसल्यानं कंत्राटदार गजानन देवकर्तेंनी टोकाचं पाऊल उचलत आत्महत्या केली। बिलांसाठी 10 वेळा चक्रा माराव्या लागल्याचाही या पत्रात उल्लेख आहे। गजानन देवकर्ते हे नांदेड जिल्ह्यातील मुखेडचे रहिवासी होते, मात्र कंत्राटदाराचं काम सुरू केल्यानंतर ते नवी मुंबईतील उल्वेमध्ये वास्तव्याला आले होते। दरम्यान कंत्राटदार गजानन देवकते यांनी बिल थकल्यानं वर्षभरापूर्वी कार्यकारी अभियंत्यांना पत्र लिहिलं होतं। त्यात नक्की काय म्हटलं होतं पाहूया। प्रति माननीय श्री विद्याधर पाटसकर साहेब, कार्यकारी अभियंता, इलाखा शहर, मुंबई। विषय आम्ही जगावं कसं आणि काय करावं याबाबत वरील विषयी पत्र सादर करतो की मी एक फार लहान ठेकेदार आहे। सार्वजनिक बांधकाम विभागात मिळतील तेवढी कामं करून भेटतील तेवढे पैसे घेऊन माझं घर, परिवार आणि उदरनिर्वाह चालवावा लागतो। पण गेल्या 2 वर्षात ज्या अडचणी, जो त्रास आम्हाला होतोय याचा विचार करून फार वाईट वाटतंय। लहान ठेकेदारांना कामं मिळवण्यासाठी 10 वेळा काही अधिकाऱ्यांकडे फिरावं लागतं आणि कामं करून सुद्धा बिलांसाठी देयकं मिळवण्यासाठी 10 वेळा फिरावं लागलं तरी पाहिजे तेवढे कामही मिळत नाहीत आणि पैसेही मिळत नाही। आम्ही फक्त शासनाच्या आलेल्या निधीचे आकडेच ऐकतो, पण आम्हाला पैसे दिले जात नाहीत। आम्ही प्रत्येक सब डिव्हिजनला कामं मागत फिरतो, पण आम्हाला कामं दिली जात नाहीत। पैशापुढे कोणालाच काही दिसत नाही। म्हणून मला जगावं कसं आणि काय करावं हा प्रश्न उद्भवतोय। आमच्यावर उपासमारीची वेळ माननीय साहेब आपण येऊ देऊ नये आणि आम्हाला सहकार्य करावं ही विनंती। आपलाच गजानन देवकते। कार्यकारी अभियंत्यांना देवकतेंनी जे पत्र लिहिलं होतं ते आपण पाहिलं। कंत्राटदार गजानन देवकते हे नवी मुंबईतील उल्वेमध्ये राहत होते। त्यांच्या घराबाहेरून आढावा घेतला आमचे प्रतिनिधी विकास मिरगणे यांनी। नवी मुंबईतील उल्वेमध्ये राहणारे बांधकाम ठेकेदार असलेले गजानन देवकते यांनी आत्महत्या केलेली आहे। मी उल्वेमध्ये आहे, आपण पाहू शकता हे त्यांचं निवासस्थान आहे आणि या निवासस्थानीमध्ये जर बघितलं राहत्या घरामध्ये पंखाला लटकून त्यांनी आत्महत्या केलेली आहे। घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तत्काळ त्यांना पनवेलमध्ये उपजिल्हा रुग्णालयामध्ये दाखल केलं, मात्र डॉक्टरांनी त्यांना मयत म्हणून झाल्याचं घोषित करण्यात आलेलं। मागील अनेक वर्ष जे हे देवकते शासनाचे बांधकाम ठेकेदार विभागाचे होते, मागील काही महिन्यापासून बिलं थकवल्याची माहिती जी समोर येताना दिसून येते। पोलीस याबाबत जो आहे या संदर्भामध्ये कोण जबाबदार आहे याबाबत पोलीस तपास करताना आपल्याला दिसून येते। त्यांनी आपल्या जे आहे चिठ्ठीमध्ये सुद्धा आम्ही जगावं कसं या पद्धतीने त्यांनी पत्रामध्ये उल्लेख करण्यात आलेला आहे। त्यामुळे सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अनेक अधिकाऱ्यांनी याचा दोषी धरण्यात आलेला आहे। कॅमेरामॅन ज्ञानेश्वर बाडेसह विकास मिरगणे, साम टीव्ही, उल्वे, नवी मुंबई।